मी आज तुम्हाला घेऊन चाललोय एका नाटकाच्या प्रयोगाला. आपल्या तिकीट्स तेच ऑल द बेस्ट दादा. फुल धमाल. हॅलो, मी तुमचा आवडता प्रथमेश घेऊन आलो एक नवीन व्लॉग. कसे आहात तुम्ही मित्रांनो? बरे आहात का? तर मी आज कुठे घेऊन चाललो तुम्हाला माहितीये का? मी आज तुम्हाला घेऊन चाललोय एका नाटकाच्या प्रयोगाला, आणि ते पण आपल्या जवळच्या व्यक्तींचं नाटक आहे. त्या नाटकामध्ये आपल्याला भेटणार आहेत ते म्हणजे शुभंकर दा आणि सुनील काका, कारण ते आपले एकदम फॅमिली मेंबर आहेत बघायला गेले तर. आणि त्यांचं नाटक बघायला चाललंय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये संजय नार्वेकर आहेत, जे लहानपणापासून मी बघत आलो त्यांना. लहानपणापासून अगबाई अरेच्च्यापासून ते आत्ता येरे येरे पैसापर्यंत. म्हणजे माझं लहानपण मी त्यांचे एवढे मूवी बघितले आहेत, एवढं काय केलं आहे. त्यांना आज आपण प्रत्यक्षात भेटतोय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि माझं ॲक्च्युली मला माहिती आहे की काका आणि दादा मला त्यांच्याशी एकदम बोलतात ना, इंट्रोड्यूस करून देणारच काहीतरी. आणि ती म्हणजे ते एवढी एवढी गोड माणसं आहेत ना, ते आपोआप म्हणजे प्रत्येक नाटकाला मी त्यांच्या होतो ते असेच इंट्रोड्यूस करतात. हा माझा भाऊ, हे माझा मुलगा, हा माझा कॉलेजचा मित्र, आणि हे असंच म्हणजे एवढ्या. आणि हा खूप चांगला कोरिओग्राफर आहे. तर ते बोलतात ना, ते खूप आवडतं मला आणि ते सांगतात ते प्रत्येक वेळी. आणि कसं वाटतं नाटक ते पण सांगा मला. खरं सांगू तर हे नाटक ऑलरेडी मी लेट झालोय बघायला, कारण की हे आलं नाटक एक 2-3 महिन्यापूर्वी. आणि कामाच्या ह्याच्यामुळे किंवा शिमग्याला किंवा गावाला अजून काही कामं असताना त्यामुळे हे नाटकाचे प्रयोग पुण्याला आता होते. आता हे परत मुंबईला आलेत. तर तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन बघा. टाईप करा बुक माय शो आणि त्याच्यावरती भ्रमाचा भोपळा म्हणून नाटक येईल. ते नक्की जाऊन आधीच स्लॉट बुक करून टाका, बिकॉज सगळे हाऊसफुल शो चालू आहे त्याचे. खरंच सांगतोय, जाऊन लवकर हे करा. आणि कॉमेडी नाटक म्हणजे हसायला रेडी राहा. लक्षात ठेवा, कारण की जी कास्टच आहे ना तीच कडक आहे, त्यामुळे अजून मजा येणार आहे. चला मी निघतो फटाफट, जाऊया आपण भ्रमाचा भोपळा बघायला. रेडी आम्ही निघूया बाबू. येस. तर चॅटीदाचं फर्स्ट नाटक होतं विषामृत. स्वतःने आठवलेलं आहे. विषामृत आम्ही पहिलं बघितलेलं, म्हणजे श्वेताने मी एकदम. आणि सेकंड नाटक कुठलं? भ्रमाचा भोपळा. हे दुसरं नाटक आहे. तर श्वेताने ठरवलं आहे की सगळे शुभंकरदाचे नाटक बघायचे. आपण लवकर तिसरं पण नाटक करेल, चौथं पण करेल, पाचवं पण करेल, सगळं खूप खूप करेल. आणि त्यानंतर मग आम्ही ते बघायला जाऊ असेच. तर यावेळी पण बोनस आहे आपल्याकडे, कारण काका सुद्धा आहेत नाटकामध्ये. तर सुनील काका आपले सोने पे सुहागा, चेरी ऑन द केक. तर काका पण आहेत. फटाफट जातो. मी ऑलरेडी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता निघतो, बिकॉज ऑलरेडी लेट झालं आहे मला. आणि शनिवारचा शो आहे, तर हाऊसफुल आहे, पण सांगतो तुम्हाला काय होणार आहे. चला जाऊया ठाण्याला. बाय बाय. ट्रॅफिक नको मिळू दे. नाही रे, होईल. चल बाय. आम्हाला गाडीने 1.5 तास होतं ठाण्याला. आता आम्ही निघालो स्कूटी घेऊन, कारण की एवढा वेळ दाखवता आम्ही ऑलरेडी लेट होऊ. तर म्हणून चॅटीदाला फोन केलेला आणि सांगतो तुम्हाला एवढं ठाण्याला ना, आई शपथ वाद्यात यार. पण चाललो आहे रे परत. चला जाऊया, फटाफट जाऊया. एक 59 होतं, 49 मिनिट्स दाखवते आम्हाला. निघूया फटाफट. BKCला आलो आहे आता. BKCहून कुर्ला टू डायरेक्ट घाटकोपर आणि ठाणे. चला. तुम्ही बघितले किती गर्दी आहे. शनिवार आहे, पण आपल्याला चॅटीदाने ऑलरेडी तिकीट ठेवलेत. बोलत ना VIP वाला सीन आहे, VIP. तर गर्दी वगैरे किती आहे तुम्ही
आणि त्या आपल्या तिकीट्स ऑलरेडी मला शुभंकरदाने ठेवल्या होत्या आणि बोलत ना VIP ट्रीटमेंट आहे. म्हणजे तो प्रत्येक वेळी त्याला सांगून ठेवतो बाप्या तू ये तिकीट काउंटरला माझं नाव घे आणि तुला 2-3 जेवढी माणसं असतील तुझी तेवढ्या माणसाने तिकीट घे आणि पुढच्या रोमध्ये. बिकॉज नाटकामध्ये कधी पण जेवढा पुढचा रो आपण घेऊ तेवढा इम्पॉर्टंट असतं, तेवढं नाटक मजा येते. आणि मूवीमध्ये वेगळं आहे. बेल वाजली आहे, मी जास्त बोलत नाही मी त्याचं. मी आता मला वाटतं ह्याला आहे घाटकोपर पकडणं नाही रे येतं आलो ऑलरेडी आतमध्येच आहे. जस्ट आलो आणि फोन आला आणि लोकांनी मला शिव्या घातल्या ऑलरेडी की आल्या आल्या फोन काय वाजला याचा. बसलो आणि तुझा कॉल आला. अरे म्हणजे तरी पण असं बोलतात ना लोक बघतात ना आजूबाजूला काय माणूस आहे यार असं करू ये काय 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 बोलू स्टेजवरती माझा माणूस आहे असं सांग त्यांना. कुठला रोल दिलाय? मी बी घेतलाय म्हणजे बी मिळाला. हां बेस्ट चालेल बसतो आणि तेच ऑल द बेस्ट आता. फुल धमाल कर येतो नंतर भेटायला. हां चालेल मस्त. काकांना पण बोल. बाय बाय. एक्सायटेड मी पण एक्सायटेड फुल ऑन. आणि कॉमेडी नाटक आहे, मजा येणार आहे. मी थोडे क्लिप्स काढीन तुमच्यासाठी, मजा आहे तुम्हाला. रेडी. ऑल द बेस्ट शुभंकर सुनील दादा. हॅलो 1 2 3 हॅलो माईक चालू आहे. तर आपल्या आचार्य यात्रे यांच्या एका भन्नाट विनोदी नाटकाचा प्रयोग सुरू होतोय. जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून अंकित काढे सादर करीत आहेत त्रैलोक्य भूमिका अथर्व निर्मित आचार्य प्रल्हाद केशव अत्रे लिखित आणि विजय केंद्रे दिग्दर्शित भ्रमाचा भ्रमाचा भोपळा रंगवृत्ती. तू आता मला काही सांगू नकोस. ते आता शक्य नाही. जे ठरलं ते ठरलं. त्यात काळजीला सुद्धा फरक पडणार नाही. काय झालं काकासाहेब? अशी वाड्याला आग लागली अशी बोंब का करताय? एक तर तुमच्या ह्याचा काही ताळमेळ. नेत्रा कुठे? अरे डॉक्टर हिचं डोकं तपासा. डॉक्टर हिचं डोकं तपासा. कोण डॉक्टर? कोण? हे का धनुष्य आहे? खाली कमळ आहे. अरे वा, धनुष्य आणि कमळ चांगली युती. कोणाचं काय तपास? काकासाहेब जरा इथून माझी छाती तपासतात. तुमची छाती इथून सुरू होते. आज होते तुम्ही तपासा. चुकून जर गाठ बसली ना बोलवणार. ऐका पोलिसाला बोलू नका. ऐका मी तुम्हाला हवे थोडे पैसे द्यायला तयार आहे. पोलिसाला बोलू नका. परमेश्वर जरी आला तरी आता काय फायदा नाही. आता मध्यंतर झालं आणि कधी म्हणजे कधी झालं कळलंच नाही. कारण की एवढी मजा येत होती ना बघताना. कधी तो एवढा 1.5 तास काहीतरी संपला काही कळलंच नाही. आरामात असा फटाफट गेला. आणि बस आता अजून एक अंक बाकी आहे.
तो आपला कम्प्लीट करू आणि मग बघू कसं वाटतं. खटपटी करून सोंग करून पारावाड्या करून पुन्हा मी आहे तिथेच आहे. न थरका न फाटका तुम्ही जर मला सांगितलं नाही तर तुम्हाला माझ्या गळ्या शपथ आहे. मला पण चढताना नाही व्यवस्थित बापरे, माझी प्रकृती सुधारण्यासाठी अजून किती काढे प्यायला किती उघड आणि या जागीरदाराने माझं नाव वापरून समस्त ग्रामस्थ मंडळू चंदनहार फिरतू माझा अण्णू फोटक इंदूडू सिंदूर लाल जनाई सापडला तुला बेड्याच ठोकतो. साहेब मी याला पकडलंय. आता माझे 1 लाख रुपये मिळाले म्हणजे सरकार बघतोय पैसा आमच्या हातात नाही. तिजोरी सरकारच्या हातात आहे. आमच्या हातात फक्त काय आहे. मी सभ्य पण आता फुटलेला आहे. हो कुठला प्रत्येकाला आपापली आवडती व्यक्ती भेटलेली आहे. या नवदाम्पत्यांना आपले शुभ आशीर्वाद द्यावेत हीच विनंती. सगळ्यांना भेटूया आणि काकाने लास्टला असं पण केलं. सगळ्यांनी बाय बाय गेलं ना, लास्ट रोज असतो ना, तर काकाने बोलले पाठी भेटायला आहे आणि शुभंकर जायचं तर काय बोलूया तुम्हाला. तरी तो ऑन स्टेजवरती बोलत होता. पप्पा कसं आहे बॉक्स असतोय फुल धमाल सुरू म्हणजे वाटला होता एवढं वाईट असेल. मजा आली, खरंच मजा आली, खूप मजा आली. नंतर बोलतो नाटकाबद्दल पण त्यांना भेटूया सगळ्यांना. चला हे माझे मित्र आहेत. नमस्कार. आणि मेनली कोरिओग्राफर बरं वाटलं भेटून यार त्यांना खरंच. आणि त्यांनी एवढी म्हणजे ते एवढं तारीफ करतात स्वतःहून असं बोलतात मानसपुत्र आणि हे काका सगळं बोलतात आणि दादा पण एवढा प्राऊडपणे बोलतो ना कामाबद्दल. खरंच खूप बरं वाटतं. मी नाटकाबद्दल काही बोलायच्या आधीच ते सगळं असं बोलतात आणि खरंच झालं मनापासून प्रेम आहे. खरंच खरंच खूप 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 काका हॅट्स ऑफ.
दादा लव यू. खरंच खूप 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 खूपच थँक्यू. तुम्ही असं नाटकाला पण बोलवता आवर्जून आणि खरंच म्हणजे बोलतात ना खूप बरं वाटतं. खूप बरं. नंतर बोलतो मी. आता बोलायला मला जमत नाही. काकूंना भेटूया आपण. काकू पण कदाचित ते या पुढच्या शोला आहेत. अच्छा. त्यांना भेटूया आणि मग येऊया आपण एकत्र. हो नक्की. आणि त्यात पण त्याने खूप फुल दादा या तुम्ही या अरे या भेटले बघा भेटले ते साऊथ या तुम्ही या एक 10-15 मिनिट. हा ये काका काय काकांनी धमाल केली आहे. आवडलं का तुला? मला आवडलं. नक्की. हो नक्की. तुला विचारत आहे. नाही काढा यार काय मस्त काय करू तर एक आयुष्यात एवढं हसायला आणि तू का त्याच्याकडे ऑन स्टेज बोलली ह्याला बोल. मग काय स्टेज आणि आम्ही फोर्थ वॉल तर ब्रेक केलेलीच आहे ना. आम्ही आता तर बोलतो स्टेजवर बाहेर ऑडियन्स मधल्या लोकांशी. बरोबर बोलतोय त्यांच्याकडून रिॲक्शन देतो. मजा आहे. व्हेरी नाईस. आज तरी काही गोष्टी अजून थोड्या पळवल्या. हा काय नाहीतर अजून फुरसतीत होतो. मजा आहे. खरंच मजा आहे. शाबास. व्हेरी नाईस. बघितलं तू जसा फोन काढला मी बोललो की जरा एक काकानी यार काय केलंय याला दाखवलं कोणती याचे प्रताप आहे. अरे काका तू नाचव होता ना असं काय काका बोलतो बघ. तुझे स्टेजवर मी बोलतो काका असं झालं मला लिटरली आई शपथ. पण मस्त आहे रे आता काहीतरी म्हणजे वेगळ्या घेऊन आणलो असंच काहीतरी भ्रमाचा कोपळा म्हणून असं काहीतरी विचार करून आणलो काहीतरी. नाही सिरियस नाही कॉमेडी होतं पण असं एवढं नाही भरपूर ऑडियन्स पण वाटतं की जुनं लिहिलंय ना. हा तर ते त्या पद्धतीचं असेल पण म्हणजे आता खूप म्हणजे आता आज ते सगळे आलेले ना ते पहिल्या प्रयोगाला पण आलेत आणि आज किती 39वा प्रयोग आहे. हे जे आलेले ते 39. आता ते पण म्हणाले की खूप ग्रो झाले. नाही ऑडियन्स आणि मस्त काय आवडली. भरलेली लोक मला ऑडियन्स वाटतं झालं आम्हाला पण मजा येते. आणि धमाला झाली खरंच. काकांना इथे पण सोडत नाहीत. लोक इथे पण फोटो काढवतात बाहेर भेटल्यावर पण एवढं. आणि दादाला पण काकी फायनली भेटलेत आपल्याला. मस्त होतं नाटक. खूप भारी होतं. मजा आली म्हणजे काय तुझे सगळे ब्लॉग मला शांतपणे बघायचे. हा बघा नक्की बघा आरामात. हा तर मजा येईल म्हणजे हे तर दादाने तर खतरनाक मजा केली ब्लॉग मध्ये पण मजा आहे. बाय बाय भेटून खूप बरं वाटलं खरंच भेटून. हा बाय बाय चला बाय बाय. तर मित्रांनो फायनली एवढं फ्रेश एवढं मस्त नाटक होतं यार. म्हणजे काका आणि दादा असल्यामुळे हे नाटक ॲक्च्युली बघायला मिळालं. आणि खरंच बोलतात ना एक आपण म्हणजे मी स्वतःला खूप लकी मानतो की आपल्या आजूबाजूला अशी लोकं आहेत ना आपल्याला जी आपली फॅमिलीसारखी लोकं आहेत जी जपून ठेवलेली आहेत आणि ती एवढ्या भारीरित्या काम करतात ना यार बघून म्हणजे लहानपणापासून त्यांना मी बघत आलो आहे. आणि त्या आता नात्यामध्ये आपण आहोत ते आपण एक काकांसारखे वागतो आपण मित्रासारखे वागतो ना एवढं भारी वाटतं ना. म्हणजे हे सगळं तर नाटकाच्या पलीकडे आहे. आणि मला लहानपणीची आज परत एकदा आठवण आली. म्हणजे मी श्रीमंत दामोदरपंत आम्ही नाटक बघायचो लहानपणी आणि ते टी व्हीवरती पण आम्ही लावायचो. आमच्याकडे कॅसेट होती ती कॅसेट CD होती अशी आणि ती CD आम्ही त्यामध्ये लावून रोज वाटतं संडेला एक सकाळी नाश्त्याला आम्ही हे नाटक लावायचो. त्या नाटकाची मला आज आठवण आली. म्हणजे त्याचे पण ते पण आता यूट्यूबला आहे नाटक तुम्ही बघा जाऊन. आणि हे नाटक स्पेशली तुम्ही जा बघायला खरंच जा. म्हणजे एवढं हसून तुम्हाला मजा येईल ना फुल. आज शनिवार होता हाऊसफुल होतं नाटक आणि खरंच मजा आली. खूप धमाल
म्हणजे सगळ्यांचं काम. आणि संजय नार्वेकर यांना तर हॅट्स ऑफ त्यांना. म्हणजे काय त्यांनी नाटक उचललं आहे आणि काय काय केलं आहे. आणि प्रत्येक कॅरेक्टर ज्या लेवलला उचल, म्हणजे काय बोलू, म्हणजे त्यांच्या ज्या जागा आहेत ना त्या जागांबद्दल बोलायला गेलं तर व्हिडिओ कमी पडेल एवढं भारी. आणि हे फक्त बोलण्यापुरती नाहीत किंवा ते माझे कोणतरी मेंबर आहेत किंवा ते मी त्यांना ओळखतो म्हणून असं नाही बोलत आहे. पण तुम्ही जा नक्की नाटक बघायला, तुम्हाला एवढं आवडेल ना. आणि एक फॅमिली बोलतात ना, फॅमिलीला घेऊन जा. म्हणजे एकदम फुल तुमची शनिवार संध्याकाळ किंवा संडे लंच असं काहीतरी फुल, म्हणजे त्याच्यामध्ये प्लॅन करा. तुम्हाला तो संडे आठवणीत राहील, तुम्हाला तो शनिवार आठवणीत राहील. म्हणजे मजा येईल तुम्हाला. नक्की बघा सगळ्यांनी आणि फॅमिलीसोबत बघा, नक्की आवडेल तुम्हाला खूप. आणि भरभरून प्रेम द्या नाटकाला. मी एवढंच बोलेन. ह्यांचा आजचा जो प्रयोग होता तो 39वा म्हणजे 39वा प्रयोग होता. आणि काकू पण भेटल्या, ते पण खूप भारी, म्हणजे ते पण योगायोग होता. काकू पण भेटल्या. तर खरंच म्हणजे खूप मजा आली. बस एवढंच सांगेन. म्हणजे कितीही बोल ना तेवढं कमी आहे. चेतना यांना पण भेटलो मी. आणि तुम्हाला नवीन काहीतरी बघायचं असेल ना तर जा नक्की. म्हणजे आता नाटकांमध्ये एवढं काय काय नवीन गोष्टी बघायला मिळतात ना. आणि मूवी तर त्याच्यासमोर काहीच नाही. एवढी भारी नाटकं असतात. म्हणजे एक नाटकाचे जे विषय असतात ना ते पण खूप वेगळे असतात. मग ते जर मूवीजमध्ये आले ना तर मग म्हणजे एकदम फुल हिट होईल मूवी. एवढे बाप नाटक आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आता चालू आहेत. त्याच्यामधलं हे एक नाटक भ्रमाचा भोपळा. फुल कॉमेडी, फुल बोलतात ना वेलकम भागम भाग अनदर लेवल. म्हणजे सगळे जे काय गुंतागुंती ज्या आहेत आणि जे काय म्हणजे त्याच्यातून जी मजा मस्ती आहे ती आज दाखवली या लोकांनी. हॅट्स ऑफ सगळ्यांना. आणि खूप सारं प्रेम प्रत्येक नाटकाच्या स्पॉटबॉयपासून, म्हणजे एक आपल्या सेटअप दादापासून सगळ्यांना हॅट्स ऑफ. बस मजा आहे आणि धमाल आहे. बस नाटक बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही पण मला खरंच बोलू की भ्रमाचा भोपळा खरंच नाटक खूप मस्त आहे. आणि खरंच थँक्यू प्रथमेश, तुम्ही मला बोलाल. एवढं भारी नाटक आहे. बघा ना की मी तर हसून मेलो भाई. मी तर हसून मेलो. श्वेता पण एवढी, म्हणजे तिचं दुसरं नाटक आहे. म्हणजे एक पहिलं नाटक तिचं शुभंकर दासच होतं विषामृत, ते मी आधीच बोललो. आणि सेकंड नाटक आहे. तर ती पण आता नाटकाला जरा जुळत चालली आहे. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या भावंडांना, आपल्या आईपप्पांना सगळ्यांना अशी नाटकं दाखवा की ते पण मराठी इंडस्ट्रीशी किंवा एक नाटकप्रेमी होतील आणि त्यांना पण आवडेल खरंच. आणि नाटक हा वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तर नक्कीच बघायला. आणि बस एवढंच मी म्हणजे हा व्हिडिओ स्पेशल मी त्यासाठी बनवला की तुमच्यापर्यंत हे नाटक पोचावं किंवा ही मराठी इंडस्ट्रीतली अशी नाटकं आहेत किंवा असे कलाकार आहेत ते सगळे तुमच्यापर्यंत पोचावे, जी माझी ऑडियन्स आहे. आठवणीने बघा नाटक सगळ्यांनी जाऊन आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं होतं नाटक तो. हां चला बाय, गुड नाईट.